नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण तिप्पट प्रॉफिट झालेले शेअर बघू. 5 वर्षात तिप्पट प्रॉफिट. याच्यामध्ये लार्ज कॅप्स आहेत, मिड कॅप आहेत आणि स्मॉल कॅपसुद्धा आहेत. बरेचसे तुम्हाला एक्सपर्ट सांगत असतात की लार्ज कॅपमध्ये राहा, लार्ज कॅपमध्ये राहा. ओके, लार्ज कॅप शेअरसुद्धा 50% पडू शकतात आणि तुम्ही बघताय. पण हे लोक कोणी सांगत नाही की लार्ज कॅप पण 50% पडतात. ओके, लार्ज कॅपमध्ये खूप सेफ्टी जास्त असते, अजिबात नाही. ओके, एक शेअर सांगतो, प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन हा शेअर 16,000वरून सध्या 8,000ला झाला, 8,000 किंवा 9,000ला 50% पडला. असे कितीतरी शेअर्स तुम्ही बघू शकता की जे लार्ज कॅप होते आणि नंतर ते स्मॉल कॅप झाले किंवा मिड कॅप झाले किंवा गायब झाले. रॅनबॅक्सी हा उत्तम निफ्टी 50मध्ये असलेला शेअर आहे रॅनबॅक्सी. ओके, तो गायब झाला शेअर, कंपनी बुडली. त्यामुळे लार्ज कॅपला सेफ्टी असते का? तर अजिबात नाही. ओके, त्यामुळे आणि स्मॉल कॅपला सेफ्टी असते का? डेफिनेटली असते. जर तुम्ही DNA अभ्यास केला आणि मॅनेजमेंटचा अभ्यास केला, त्यांची जर नियत बघितली. ओके, नियत सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर नियत चांगली नसेल लार्ज कॅपची, ऑब्वियसली रॅनबॅक्सी इज अ बिग एक्झाम्पल. दुसरी रिलायन्स, अनिल अंबानीचे सगळे शेअर्स बिग एक्झाम्पल. तर काही त्यांची नियत चांगली नसेल तर कुठलाही लार्ज शेअर सुद्धा शून्य होऊ शकतो. त्याच्यामुळे मार्केट एक्सपर्ट्सवर विश्वास ठेवू नका, माझ्या अभ्यासावर विश्वास ठेवा. आणि ऑब्वियसली तुम्हाला त्याच्यावरून कळेल की स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅपसुद्धा चांगले शेअर असतात. ते तुम्हाला मजबूत पैसे मिळवून देतात ओव्हर अ पिरियड ऑफ मे बी 5 इयर्स ऑर इव्हन लेस दॅन दॅट. तर त्याच्यापैकी आपण काही शेअर बघू याच्यामध्ये स्मॉल कॅप शेअर्स पण आहेत आणि सगळ्याच टाईपचे आहेत. पण त्याच्यामध्ये आपण तुम्ही ओळखा की लार्ज कॅप कुठला आणि स्मॉल कॅप कुठला. किंवा मार्केट कॅप 20,000च्या पुढे असला की लार्ज कॅप, 5,000 ते 20,000 कोटी मार्केट कॅप असले की मिड कॅप, आणि 5,000च्या खाली मार्केट कॅप असेल तर स्मॉल कॅप. ओके, तर बघा आता श्रीराम फायनान्स, त्याचा प्रॉफिट 4 टाईम्स झालेला आहे 5 वर्षामध्ये. नंतर DLF 4 टाईम्स, सेंट गोबेन 4 टाईम्स, ONGC 4 टाईम्स, गॅब्रियल 3.73 टाईम्स, 3M 3.72 टाईम्स, नवनीत एज्युकेशन फॅन्टॅस्टिक शेअर 3.7 टाईम्स, पर्सिस्टन्स 3.7 टाईम्स, कमिन्स इंडिया 3.64 टाईम्स, ॲक्सिस बँक, इंडियन बँक, SBI 3.5 टाईम्स, नाटको 3.5 टाईम्स, टाटा पॉवर 3.5 टाईम्स. ओके, प्रकाश इंडस्ट्रीज स्मॉल कॅप शेअर आहे 3.5 टाईम्स आणि एका वर्षात 1.05 टाईम्स झालेला आहे. सुब्रोस मिड कॅप 3.43 टाईम्स, एका वर्षात 1.07 टाईम्स झालेला आहे. ABB 3.3 टाईम्स, मारुती 3.3, DLF, गॉडफ्रे, युनायटेड ब्रेवरीज, टिमकेन, ॲफल, नंतर MCX सगळ्यांचे तिप्पट प्रॉफिट झालेले आहेत 5 वर्षामध्ये. नंतर पदमजी पेपर मायक्रो कॅप शेअर आहे, 3 टाईम्स प्रॉफिट झालेला आहे. फेनॉमिनल आहे. 74 रुपये किंवा 68 रुपयाला घ्यायला काहीच हरकत नाही. एका वर्षाचा प्रॉफिट 0.96 झालेला आहे, म्हणजे कमी झालेला आहे 4%. पण तरीसुद्धा फॅन्टॅस्टिक शेअर आहे. पदमजी पेपर पुण्यातलीच कंपनी आहे. इकरा 3 टाईम्स, एका वर्षात 1.5 टाईम्स झाला. AB कॅपिटल 3 टाईम्स, ओबेरॉय रियालिटी 3 टाईम्स, NCC पडलेला शेअर आहे. आता इराणमध्ये ना भरपूर ऑर्डर मिळतील. स्मॉल कॅप शेअर आहे NCC, 3 टाईम्स प्रॉफिट झाला आहे 5 वर्षामध्ये. ओल्टाईम 3 टाईम्स, किर्लोस्कर न्यूमॅटिक ओके 3 टाईम्स. त्यानंतर KEI इंडस्ट्री, थर्मॅक्स, हे तुम्हाला माहितीच होतं. ह्याच्यातले जे मायक्रो कॅप शेअर असतील किंवा स्मॉल कॅप असतील आणि ज्यांचे प्रॉफिट एवढे वाढलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. विचारा, सोच कर, समज.